सुखेची सुरवाडे गुह्याचे गुह्यत्व न मोडे विवरले ऐसे आवडे परी जेथील तेथे. अहो गुरु माऊलिया सांतविले नावेक शांती शेजे सुतविले तेथे शेखी स्वानुभूत्या जागविले तव सुखाचीची उषा. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तवत्सल अकारण करुणावरुणालय परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा अध्यात्मविश्वातील एक विशेष असणारं ग्रंथरत्न की ज्या ग्रंथामध्ये ग्रंथीभेद केला नाही, ग्रंथीची सिद्धीच होऊ दिली नाही, अशा प्रकारचा एक अत्युच्च कोटीचा असणारं तत्त्वज्ञानाच्या प्रांतातील मूर्धन्यस्थानी शिरोरत्न म्हणून या ठिकाणी दैदिप्यमान असा असणारा हा जो ग्रंथ, ज्या ग्रंथामध्ये आपली प्रातिभानुभूती जी अतींद्रिय आहे, अलौकिक आहे, दिव्य आहे, जी शब्दातीत आहे, अवाच्य आहे, अव्यवहार्य आहे आणि ती अनुभूती मुमुक्षुच्यासाठी एका सिद्धानुवादाच्या रूपाने त्याला जी सिद्धाची लक्षणं असतात ती साधकाची साधनं असतात, या न्यायाने त्याला आपल्या स्वस्वरूप स्थितीचे परिचायक की जी नित्यसिद्ध आहे आणि स्वयंप्रकाश आहे, केवल आहे, निरतिशय व्यापक आहे आणि अशा प्रकारची स्थिती आपलं स्वतःचं स्वरूप आहे आणि ते स्वरूप आपल्याला त्या स्वरूपाचे परिचायक अशा प्रकारची शब्दाची योजना करून माऊलींनी ती स्थिती आपली करतलामलकवत करून देण्याचा निकराचा प्रयत्न केला. निकराचा प्रयत्नाचा प्रयत्नाची फलनिष्पत्ती म्हणजे निकराचा आत्मभाव आणि तो आत्मभाव आपल्याला स्पष्ट शब्दाच्या माध्यमातून करत असताना सहजच अशा प्रकारचे ते शब्द प्रगट झाले की आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याच्या अंगा घडीजे मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी किंवा अनंत सुखाची आडोही एकसरा तळूची घेतला जीही स्थिरावूनी तेही तेची झाले. अशा प्रकारची ही प्रातिभानुभूती ह्या शब्दांचं अनुसंधान करणारा, ह्या शब्दांच्या द्वारा अर्थरूपतेचा वेध घेणारा जो कोणी मुमुक्ष असेल त्याला या ठिकाणी ही अर्थरूपता प्राप्त होईल. आणि जर कोणी सिद्ध पुरुष लीलेने या ग्रंथाच्या चिंतनात प्रवृत्त होईल तर त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या प्राप्तीसहित असणारी स्वतःसिद्ध ही जीवनमुक्ती, त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग होईल. अशा जिथं त्या भोगामध्ये भोगता आणि भोग्य अशा प्रकारचं किंवा भोग अशी त्रिपुटी किंवा द्वैत विवर्जित असणारी अवाच्य स्थिती सहजच त्याला आपले हस्तगत होईल. अशा प्रकाराने हे चिंतन ह्या ग्रंथामध्ये माऊलींनी ह्या ग्रंथाची निर्मिती करून संपूर्ण सनुभोगीजे सने विश्वाचेने सर्व विश्वातील मानवजात ही पूर्णपणे अतीव कल्याणाला किंवा सा काष्ठा सा परागती असं जे उपनिषद सांगतात, जी त्या स्थितीला प्राप्त व्हावी अशा प्रकाराने केवळ 800 ओव्यांच्याद्वारा 800 वाक्यांच्याद्वारा त्याच्यातही अनेक प्रकारच्या उपपत्ती सांगून आपली अनुभूती प्रगट केलेली आहे. आणि त्या ग्रंथाचं यथाशक्ती यथामती चिंतन करीत आपण आत्तापर्यंत श्लोक पंचक, प्रकृती पुरुष समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण आणि ह्या 5 प्रकरणं पूर्ण झाल्यानंतर आता शब्दखंडनाचा उपसंहाराची अंतिम ओवी पाहून आपण त्याच्यावरची टीका पाहत आहोत. यामध्ये शब्दखंडन प्रकरणाचा उपसंहार टीकाकारांनी आपल्याला जेव्हा हे खंडन केल्यावर त्यांना जे काही या शब्दखंडनातून भावलं आणि त्यांना जी परिपूर्ण स्थिती प्राप्त झाल्याची जे आनंद आहे, जसं पंचदशीमध्ये म्हणतात ना, धन्योहम धन्योहम, काय अज्ञानम क्वचित पलायितम मे, अज्ञान कुठल्या कुठं पळून गेलं, ते जशी स्थिती आहे किंवा अहोशास्त्रम अहोशास्त्रम
अहो गुरुः असं जसं तिथं वर्णन केलेलं आहे, त्याचप्रमाणे ही अवाच्य असणारी स्वरूपस्थिती आपल्याला ज्या श्रीगुरूंच्या कृपेने प्राप्त झाली, त्या गुरुकृपेचा एक प्रकारचा पर्वचा शब्दाच्या माध्यमातून टीकाकार या ठिकाणी देतात. तर तो असा की या ठिकाणी म्हणतात, हे अनुभवामृतीची खुण अनुभवेची होय उपलवन, जरी सद्गुरु राजपूर्ण लाहिजे निका. खूप हे चिंतनीय शब्द आहेत टीकेतले सगळेच. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की हा अनुभवामृत आम्ही जो सांगितलं आत्तापर्यंत, शब्दाचं माध्यम करूनच हे विवरण अमृतानुभवाचं आम्ही केलं, परंतु या ठिकाणी ह्या अनुभवामृताचा जो खूण म्हणजे अनुभवामृताचा जो संकेत आहे, अमृतानुभवामध्ये त्यांना जे अमर असणारं आपलं अनुभूती हे ज्याचं स्वरूप आहे, असा जो आपला आत्मा आहे, तो आत्मा आपल्याला स्पष्ट रीतीनं त्या आत्म्याची अनुभूती आणून द्यायची आहे. अनुभव स्वरूप असणाऱ्या आत्म्याची पुन्हा अनुभूती, ती अनुभूती अनुभूतीचा विषय करून नाही, ती अनुभूती हा आत्माच आहे. आत्मत्वाने अनुभूती नाही, अनुभूतीच आत्मा आहे. बरोबर ना का? अनुभूतीहून आत्मा भिन्न ठेवून आत्म्याची अनुभूती आहे का? आत्मा हीच अनुभूती, अनुभूती स्वरूप आत्मा आहे. आता ही गोष्ट फार कठीण आहे की या ठिकाणी पदार्थ आपल्याहून भिन्न असला तर त्याचं वर्णन करता येईल. बरोबर ना? तो पदार्थच जर आपलं स्वरूप असेल तर ते आपल्या स्वरूपात स्वरूपच असतं, शब्द नसतो. स्वरूपातच स्वरूप आहे हे सांगणारा शब्दसृष्टी कुठं निर्माणच झाली नाही. परंतु माऊली हे त्या शब्दसृष्टीचे असे प्रभू आहेत की त्या अधिष्ठानाला न सोडता त्या शब्दसृष्टीची योजना करतात. आणि शब्दसृष्टी स्वतःहून जेणेकरून मावळून जाईल, आपली स्वस्वरूपामध्ये स्थिती होईल, अशा प्रकारची शब्दयोजना करतात. तेव्हा ही शब्दयोजना काही सामान्य गोष्ट नाही, किंवा टीकाकारांनी त्याविषयी विवेचन करणं माऊलींच्या वहीवर हे काही साधारण काम नाही. परंतु तरीसुद्धा म्हणतात की ह्या अनुभवामृताची खूण ही शब्दाने प्राप्त होईल असं नाही. हा आत्मा जो आहे तो केवळ शब्दाधिकांनी किंवा यांनी प्राप्त होणार. नैषा मती तर्केन आपणीया ना, नैषा मती नैषा तर्केन मतिरा आपणीया. हा तर्काने म्हणजे अनुमानामध्ये सामावलेले जे शब्द आहेत त्या शब्दात्मक असणाऱ्या अनुमानाने हा आत्मा प्राप्त होणारा नाही. हा नाही प्रवचनाने प्राप्त होणारा नाही. आयम आत्मा प्रवचनेन नायम आत्मा प्रवचनेन लभ्य. भरपूर प्रवचन त्याच्यावर बोललं म्हणजे तो आत्मा प्राप्त होणारा नाही. न मेधया न बहुना श्रुतेन. तुम्ही याचं खूप श्रवण केलं म्हणजे आत्मा प्राप्त होणारा नाही. तुमच्या ठिकाणी खूप मेधाशक्ती आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला शब्दाच्या द्वारा पदार्थ सांगितला की लगेच तुमच्या प्रतिभेवर तो प्रतिभेसमोर तो पदार्थ येतो. इतकंच नाही, त्याचं चांगल्या प्रकाराने कळत नाही, आकळतो आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्ही करू शकता. असे तुम्ही कितीही जरी मेधावी असले तरी याने प्राप्त होत नाही. यम एव एष वृणते तेन लभ्य. तो अंगीकार ज्याचा केला नारायणे काय निंद्यतेही तेने वंद्य केली. हे जसं भक्ती सिद्धांतात आहे, भगवान ज्याचा अंगीकार करतो तर त्याला तो किती निंदनीय असला तरी त्याला वंदनीय करण्याचं सामर्थ्य आहे. किंवा या ठिकाणी हा जो परमार्थ आहे हा संपूर्ण वेदांत जो आहे तो वेदांत फलीभूत व्हायचा असेल किंवा भक्ती सिद्धांतामध्ये आपली भक्ती फलीभूत व्हायची असेल तर दोन्ही ठिकाणी प्रयत्नाची कितीही पराकाष्ठा केली तर हे प्रयत्न साध्य नाही, हे कृपा साध्य आहे. तिथं ईश्वर कृपेने साध्य होतं आणि इथं गुरुकृपेने या ठिकाणी वेदांत फलीभूत होतो. भक्ती सिद्धांतामध्ये ईश्वर कृपेनं भक्ती फलीभूत होते किंवा भक्ती सिद्धांताची अनुभूती येते आणि या ठिकाणी वेदांत सिद्धांताची अनुभूती ही गुरुकृपेने येते. गुरुकृपे नान्यः पंथा विद्यते आयनाय. दुसरा कोणताच मार्ग नाही. तेव्हा आता ह्या ग्रंथाच्या परिसमाप्तीच्या वेळेला ह्या टीकाकारांना झालेला जो आनंद आहे, जी अनुभूती आहे, जी त्यांची धारणा झालेली आहे, तर ती धारणा ते या ठिकाणी सांगतात की ह्या अनुभवामृतातली जर खूण, याचा संकेत, याचं उद्दिष्ट हे कधी कळेल तुम्हाला? अनुभवेचे होय उपलमन.
हे अनुभवाचे जोगे नोहे बोला ऐसे. याच्याविषयी अद्वैताचं काय आहे, आम्ही अद्वैताचं वर्णन केलं. अद्वैती ते तर क्रियेचे तैसे क्रियेचे नामनच आहे. तिथं क्रिया तर नाहीच नाही, भावना पण नाही, आणि त्या ठिकाणी ज्ञानाचं विषयत्व पण नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून क्रिया तिथं जर सहन होत नाही, ज्ञान तिथं सहन होत नाही, कोणत्याही प्रकारचं भावना त्या ठिकाणी सहन होत नाही, असं जर असेल तर ती 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 स्थिती जी आहे ती कशाने प्राप्त होईल? शब्दाने प्राप्त होणार नाही. आम्ही किती जरी तुम्हाला सांगितलं शब्दाच्या माध्यमातून तरी प्राप्त होणार नाही. अनुभवेचे होय उपलवन. तुम्हाला जेव्हा याचा अनुभव येईल, क्रियेचे नामकिरणच आहे, क्रिया ते सहन होत नाही. अद्वैती भक्तीची आहे, अद्वैतामध्ये भक्तीच आहे, पण हे काय अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. ही गोष्ट केवळ अनुभूतीची आहे, ही बोलण्याची नाही. आणि आम्ही याचा अर्थ बोलण्यातला परमार्थ किती ऐकला, बरोबर ना, शब्दात्मक, आणि कितीही सांगितला तरी तो फलीभूत झाला असेल असं सांगता येणार नाही. फलीभूत होण्याची खूण ती आहे की जेव्हा अनुभूती येईल तेव्हा तो परमार्थ फलीभूत झाला. म्हणून ते म्हणतात अनुभवेची होय. पण अनुभव येईल मग आम्ही प्रयत्न करू, आणि आमच्या प्रयत्नाने आम्ही आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेऊ. पण ते म्हणतात इथं जरी हे अनुभव जर तुम्हाला पाहिजे असेल, पण हा अनुभव कधी प्राप्त होईल? जरी सद्गुरू राज पूर्ण लाहिजे निका. या ठिकाणी जर श्रीगुरूंची प्राप्ती होईल, आणि ते श्रीगुरू कोणते? पूर्ण. पूर्ण म्हणजे इथलं त्यांची पूर्णतेची खूण कोणती? निरतिशय व्यापक ब्रह्मरूप झाल्यानंतरही शिष्याच्या कल्याणासाठी ज्यांच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठता, औदार्य आणि श्रोत्रियता ह्या सर्वांचा सुंदर अशा प्रकारचं समन्वय ज्यांच्या ठिकाणी आहे, किंवा औदार्याची पराकोटी, ब्रह्मनिष्ठतेची पराकोटी आणि शास्त्रज्ञानाची पराकोटी, शास्त्रज्ञानाचं सर्व समन्वय ज्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत नांदत आहे, अशा प्रकारचे श्रीगुरू, असे खरे श्रीगुरू निका असं म्हणतात. अशा श्रीगुरूंची खऱ्या अर्थाने जर निका लाहिजे, तर खरे अशा प्रकारचे सत्स्वरूपाचं यथार्थ अनुभूती घेणारे श्रीगुरू जर आपल्या जीवनात जर सापडतील, तर बरोबर मिळतील, तर या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थाने ह्या अनुभवाचं उपलवन, अनुभवाची स्पष्टता होईल, आणि ती तुमच्या अनुभवानेच होईल. इथं अनुभवच अनुभवाला अनुभवील, बरोबर ना. म्हणजे त्रिपुटी वाचून म्हणजे केवळ अनुभवाचं अनुभवरूपाने राहणं, हेच त्या अनुभवाने अनुभवाचा अनुभव घेणं आहे. तिथीचे पाणी ऐसे असे विरा, जैसा न बोडली या विहिरा, आपुल्या उगमी झरा होऊन ठाके. अशा प्रकारची इथं स्थिती आहे. गुरुकृपेचे निसरवाडे, गुह्याचे गुह्यत्व न मोडे, विवरले ऐसे आवडे, परी जेथील तेथे. काल आपण ही ओवी पाहिली होती थोडीशी, की या ठिकाणी म्हणतात आपल्या जीवनात काय आहे, मनुष्याला एक एक हे अज्ञानाचा जो पडदा आहे कसा तो विरळ होत जातो. जसं गुरुकृपेचं आधिक्य होईल तसा तसा त्या साधकाच्या जीवनातला एक एक अज्ञानाचा पडदा विरल होत जातो. म्हणजे एक एक पडदा म्हणायचं म्हणजे काय, जसं आपण म्हणतो असत्वापादक आवरण आहे, अपानापादक आवरण आहे, आनानंदापादक आवरण आहे. आवरणाच्या अज्ञानाच्या ठिकाणी दोन शक्ती आहेत. जशी आवरण शक्ती आहे तशी त्याच्या ठिकाणी विक्षेप शक्ती आहे. त्या विक्षेप शक्तीचा देखील, बरोबर ना, विक्षेप शक्तीचा देखील या ठिकाणी त्याचा एक एक पडदा विरळ होत जाऊन, म्हणजे त्याच्यापासून तो अतीत होऊन आपल्या स्वरूपाच्या अधिक जवळ जाऊ लागतो. म्हणून म्हणतात की गुरुकृपेचे निसुरवाडे. गुरुकृपेचा सुरवाड म्हणजे गुरुकृपेचा जसा जसा जीवनामध्ये विस्तार होईल तसा तसा गुह्याचे. पण मग आता तुम्ही म्हणाल गुरुकृपा, लोकांना काय वाटतं की गुरुकृपेने म्हणजे मला काहीतरी पुन्हा मिळणारच आहे, म्हणजे काहीतरी अपूर्व आपल्या जीवनामध्ये गुरुकृपेच्या द्वारा मिळणार. इथली अपूर्वता काय आहे? खरी काय अपूर्वता कृष्ण महाराज की ह्यामध्ये काहीच अपूर्व नाही. इथं पूर्वापर भावच नाही, हे स्वतःची देख काय बाबा, याच्यामध्ये जेवढं जेवढं विशेष आहे तेवढं कल्पित आहे. विशेषाकडं तू कधीही लक्ष देऊ नको, विशेषावर भर देऊ नको. भर द्यायचाच झाला तर सामान्यावर दे, आणि सामान्यावर भर देण्याची गरजच नाही. विशेषाची व्यावृत्ती केली का राहणारं काय असतं? सामान्यच असतं. ते सामान्यातही तू असा रमू नको का विशेष सापेक्ष सामान्य आहे.
ज्याच्यामध्ये अशेष विशेषाची निवृत्ती झाल्यानंतर असणारी जी सापेक्ष असणारी जी सामान्यता तिचंही निराकरण घेऊन जे निर्विशेष असणारं जे सत्सामान्य आणि त्याला काय आहे ते सत्सामान्य शब्दाचं हे जे वाच्य कधी होऊ शकत नाही अशी जी स्थिती आहे ती टळटळीत तुझं स्वतःचं स्वरूप आणि ते नित्य आहे, स्वयंप्रकाश आहे. त्याच्यासाठी बुद्धी, गुरु, ईश्वर, शास्त्र याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. जर त्या ठिकाणी अज्ञान जे म्हणायचं तर आता सांगितलं की या अज्ञानाची सिद्धी न झाल्यामुळं, अज्ञान सापेक्ष ज्ञानाची सिद्धी न झाल्यामुळं हे दोन्ही जे आहेत ही शब्दाची लेकरं आहेत आणि ती बिचारी आहेत. ती त्यांचं स्वतःचं काही सामर्थ्य नाही. हे ज्ञान आणि अज्ञान हे दोन्हीही काय आहे त्या शब्दाची लेकर आहे. एवं शब्दैक जीवने, केवळ शब्द हेच त्यांचं जीवन आहे. बापुडी ज्ञानी अज्ञानी, ती ज्ञान आणि अज्ञान ही बापुडी आहेत, ती दुर्बल आहेत, बिचारी आहेत. ती साचपणे वने चित्रीची जैशी, ज्याप्रमाणे चित्रातलं एखादं वन असावं त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष, त्यांना लागलेली पुष्प, त्यांची फलं ही सगळी व्यर्थ असतात, ती केवळ चित्रच असतं. त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान ही फक्त शब्दाची मुलं आहेत, याच्या पलीकडं काही नाही. म्हणजे शब्दावर कोणत्याही प्रकारचं शब्दाचं गरिमा, शब्दाचं महात्म्य हे आत्मस्वरूपापुढं नाही. आणि शब्दच जर नाही तर ज्ञान आणि अज्ञान तरी कुठं त्या ठिकाणी आहेत. म्हणून उपसंहारात सांगितलं या शब्दाचा निमाला, हा शब्द एकदा मृत झाला, शब्द नष्ट झाला म्हणजे त्या ठिकाणी महाप्रलय ओसरला. तो शब्द गेला की ज्ञान आणि अज्ञानाचा देखील महान प्रलय झाला. इथं महान प्रलय झाला म्हणजे फक्त स्वरूप स्थितीच अवशिष्ट राहिली. आणि आभ्रासवे गेला दुर्दिन जैसा, ज्याप्रमाणे हा दुर्दिन काय आकाशात आभ्र आले स्वच्छ सूर्याला झाकणारे की आपण म्हणतो दुर्दिन आला. सूर्याचं दर्शन ज्या दिवशी होत नाही त्याला म्हणतात दुर्दिन. दर्शन का होत नाही तर त्या ठिकाणी आभ्राने त्या आकाशामध्ये आभ्र आली आणि त्यांनी सूर्याला आच्छादित केलं. परंतु आता दुर्दिन जाण्यासाठी काय करावं लागतं? आभ्र गेले का दुर्दिन गेलाच. तसं शब्द गेला की ज्ञान आणि अज्ञान गेलं. म्हणून या ठिकाणी असं दिसतं की ह्या अध्यात्माच्या प्रांतामध्ये सगळा चाललेला व्यवहार आत्मावारे द्रष्टव्य म्हणजे पहिलाच शब्द येतो आत्मदर्शन पाहिजे. श्रोतव्य, हा तुम्हाला काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. श्रवण करणं म्हणजे शब्दच आला की नाही, मग त्याचा अध्यारोप असो तरी शब्दच आहे, अपवादाचे सुद्धा शब्दच आहे. एवढंच नाही, अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचयम प्रपंचते अध्यारोप अपवादाचा निराश केल्यानंतर राहिलेलं निष्प्रपंच तत्व हा सुद्धा काय आहे? शब्दच आहे. तो शब्दच जर निमाला तर महाप्रलय होसरला. आभ्रासवे गेला दुर्दिनो जैसा. अशा प्रकारची आपली जी स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश, तिची प्राप्ती करायची नाही, तिची कोणी सिद्धी करायची गरज नाही, तिचं प्रकाशन करण्याची गरज नाही, तिच्यावर आवरण नाही, त्याची निवृत्ती करण्याची गरज नाही. अशा प्रकारची आपली स्थिती आहे. आणि ही स्थिती कशामुळं प्राप्त होते तर जेव्हा श्रीगुरूंची कृपा होईल तेव्हा. त्यांनी काय काल त्या वेळा सांगितल्या ना, जी बनकरू झाडी शिंपे जीवेसाठी पाडोनी जन्मे काढी आटी परी फळे शितईची भेटी जई वसंत पावे. त्याप्रमाणे सगळ्या शब्दमात्रांचं कशाचंही आलोडन केलं आणि जोपर्यंत श्रीगुरूंची कृपा झाली नाही, कृपा शब्दाचाच अर्थ आहे कुपूर रक्षणे. खरं ह्या विद्येचा, ब्रह्मविद्येचा योग आणि ब्रह्मविद्येचा क्षेम ह्या दोन्हींसाठी गुरुकृपा आहे. ती गुरुकृपाच त्याचं रक्षण करते. मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया आघात निवारावे, हे सगळं काय करते? गुरुकृपाच करत असते. म्हणून या ठिकाणी सांगितलं की ह्या गुरुकृपेची निसुरवाडे, गुरुकृपेचा जसा विस्तार होईल तसं. आता पुन्हा तुम्हाला आपलं हे चाललं होतं की आपल्याला असं वाटतं की जर आत्मदर्शन करायचं म्हणलं तर पहिला श्रोतव्य हा, बरोबर ना, नंतर विचाररूप जे चाललेलं असतं ते सुद्धा काय आहे? मंतव्य हा, मननच आहे, ते सुद्धा शब्दात्मकच आहे. सगळे मननाच्या जेवढ्या युक्ती, उपपत्ती, दृष्टांत सगळे शब्दच आहे. आता तुम्ही म्हणणार पण दुसरं साधन निधिध्यासितव्य हा, पार कितीही अंतरंग साधन सांगितलं तरी तो त्याचं काय हे विचारात्मक वाणी
बरोबर ना, विचारात्मक आहे, पण हा विचार कुठे आहे? वाचारून परिहारामध्ये होऊन गेला. हा सुद्धा चाललेला विचार कुठे आहे? पश्यंतीमध्ये चाललेला विचार आहे. किंवा त्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्मता आली तो परेमध्ये अनुभूत वाणी म्हणजे शब्दातच तो विचार चालू आहे. तेव्हा तिथंसुद्धा आपल्याला असं वाटतं की असे लोक जोपर्यंत म्हणतात ना, वैखरीपेक्षा काय आहे, परे हुनी परी आणि वैखरी हुनी दुरी, काय बरोबर आहे ना? आणि दुरी हुनी दुरी ब्रह्म आहे, असंच ना, असं आपण म्हणतो. पण हे सुद्धा चाललंय कशामुळं? शब्दामुळंच चाललंय. त्यामुळं काय होतं, जसं जसं आपण त्या शब्दाला महत्त्व देत जातो आणि त्या शब्दाने शब्दातीत असणारं स्वरूपाचंही वर्णन करतो, तरीसुद्धा आपल्याला वाटतं की शब्दाचा अभिनिवेश ठेवावा, शब्दासहित ब्रह्मज्ञान व्हावं. म्हणून काल त्यांनी सांगितलं, शब्दासहित ब्रह्मज्ञान आत्तापर्यंत कोणालाच झालं नाही. शब्दाला जतन करायचं आणि मग ब्रह्मज्ञानाची अनुभूती घ्यायची किंवा फल निष्पत्ती करायची, असं कधीच होणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा त्यागच करावा लागेल. तर तिथं ते आपण परवा ओवी सांगितली, नाथ महाराजांनी थोडी शृंगारिक ओवी दिली की त्या ठिकाणी यावया निजपतीपाशी स्वये मजूर आणि विश्वासी, तेची पौडल्या राणीवशी स्वये मजुराशी विसरली, अशा प्रकारची इथली स्थिती आहे. म्हणून सांगतात की आपल्याला हा अभिनिवेश लवकर सुटत नाही आणि तो अभिनिवेश सुटलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला खरी वास्तव अनुभूती जी म्हणतात, अमृतानुभव ज्याला म्हणतात, ते या प्रकारच्या अमृतत्वाने परिपूर्ण असणारी अशी जी अनुभूती ज्ञानोबारायांना अभिप्रेत आहे, ती तशी मिळणार नाही. म्हणून त्यासाठी इथं एक शब्द दिला की गुह्याचे गुह्यत्व न मोडे. ज्ञानोबारायांची आरती करताना रामेश्वर भट्ट म्हणतात, प्रगट गुह्य बोले आणि विश्वब्रह्मची केले. गुह्य त्यांनी प्रकट रीतीनं सांगितलं. आणि इथं हे सांगतात, अहो गुह्याचं गुह्यत्व कधीच मोडत नाही. आहे की नाही? रात्री मी कोणाला विचारलं, तुम्हाला विचारलं का, इथं गुह्याचं गुह्यत्व मोडत नाही, याचा काय आशय घ्यायचा? गुह्याचं गुह्यत्व मोडत नाही. किती गुरूंनी सांगू द्या, कोणी सांगू द्या, किती शास्त्रांनी सांगितलं तरी ते म्हणतात हे गुह्य गुह्यच राहतं. गुह्य जर तुम्हाला वाटेल, बरोबर ना, जर तुमच्या ह्या अनुभूतीमध्ये त्रिपुटी आली, द्वैत आलं, भोक्तृत्व आलं त्या अनुभूतीचं, तर त्या ठिकाणी ते अनुभवच होणार नाही. तो अनुभवाचा आभास होईल. बरोबर ना, कारण त्याच्यामध्ये त्रिपुटी राहील. आणि गुह्याचं गुह्यत्व कधी राहील? जे ज्याचं स्वरूप असतं, बरोबर ना, ते त्याला कधीच विषय होत नाही. म्हणजे ते गुह्यच राहतं की नाही? गुरुनी जे तुम्हाला सांगितलं ते गुह्याचं गुह्यत्व मोडून जर सांगितलं असतं तर ते बरोबर आहे ना, तर ते गुह्य राहिलं नसतं. याचा अर्थ गुरुजीच ही गोष्ट सांगतात, बाबा रे, ज्या स्वरूपाची अनुभूती घ्यायची तू इच्छा करतो, ती अनुभूती तुला कधीच होणार नाही. ती कायम गुह्य राहील, कारण ते तुझं स्वरूप असतं. आणि जे जीभ सर्व पदार्थांचं आस्वादन करते, जीभ जिभेचे आस्वादन करू शकत नाही. दिवा सर्वांचं प्रकाशन करू शकतो, पण दिव्याचं प्रकाशन करण्यासाठी कोणी लागत नाही. तेव्हा तुझ्या ह्या वस्तू स्वरूपाच्या अनुभूतीला कोणतंही द्वैतच त्या ठिकाणी नाही. तुझा आत्माच इतका व्यापक आहे की त्यासाठी दुसरा कोणता पदार्थ तुझ्या आत्मस्वरूपाला विषय करणारा नाहीच आहे. बरं, तू त्याला विषय करावा असाही दुसरा पदार्थ नाही. बरं, आता स्वतःला विषय करावं म्हटलं तर जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषयच होत नाही. स्वामी महाराज म्हणायचे, मला इतका पक्का अनुभव आला की आत्मस्वरूपाचा अनुभव होणं कधीच शक्य नाही, असा मला अनुभव आला, असं ते नेहमी म्हणायचे. की अनुभूती, आणि जर ती अनुभूती आली तर दररोज सगळ्या अनुभवाचे विषय होऊन अनुभूती होते, सगळ्या दृश्यांची. काय पुरुषार्थ साधला, त्याच्यात काय परमपुरुषार्थाची सिद्धी झाली? खरी परमपुरुषार्थाची सिद्धी म्हणजे माहिती आहे का? पुरुषाच्या अर्थनेला इच्छेला कोणताच विषय सिद्ध न होणं हा परमपुरुषार्थ आहे. आहे की नाही? धर्म नाही, अर्थ नाही, कामही नाही आणि मोक्षही नाही. कारण का? पुरुषाच्या इच्छेला विषय व्हायला पुरुषच पुरुष आहे. सर्वम यद आयम आत्मा, सर्व जर आत्मस्वरूपच आहे तर त्याला विषय व्हायला कोण आहे? बरं, तो एकट्याला राहिला, त्याच्याजवळ साधनच नाही, आपल्याला विषय करू शकत नाही. त्या ठिकाणी कर्मकर्तृ विरोध दोष येतो, स्वस्कंदारोहण दोष येतो. आणि त्या असं होण्याची अर्थात ही जी गोष्ट आहे ना, इथंच सर्वात महत्त्वाची जर काय पाहिजे असेल
ते गुरुकृपा आहे आणि ती फलबलकल्पी आहे. जर तुम्हाला याविषयीची शंका, जे ज्याचं स्वरूप आहे ते त्याला विषय होऊ शकत नाही, असं जर तुम्हाला संशय विपर्य रहित अशी, बरोबर ना, जाणीव नेनिवेच्या अतीत जाणीव रूपताच नित्यसिद्ध आहे आणि ती स्वयंप्रकाश आहे, तर समजायचं की गुरुकृपेचा हा क्षण आहे की नाही. दुसरं काय म्हणायचं, गुरुकृपेचा क्षण आहे. आणि एवढे प्रयत्न करतो रात्रंदिवस, तरी पण वाटतंच की अनुभूतीचं कुठंतरी थोडंसं कमी आहे. म्हणजे याचा अर्थ अनुभूती कोणत्या रूपाने घ्या वाटते, जिथं अनुभूतीचा विषय तो येतच नाही तिथं त्याला अनुभवाचा विषय करून त्याला पाहायचं म्हटलं तर सावलीवरी नमवे मविते जैसे. सावली जशी किती तुम्ही गेले तर सावलीचं माप तुम्हाला कधी घेताच येणार नाही. तशी आत्मस्वरूपाची अनुभूती कधीच येणं शक्य नाही. म्हणून म्हणतात की गुह्याचे गुह्यत्व न मोडे. गुह्य ते गुह्यच राहतं. आत्मस्वरूपाला कधीही अनुभूतीला विषय होत नाही, वृत्तीला देखील कधी विषय होत नाही, कोणाही प्रमाणा ओ निधीमा. कारण त्याच्या ठिकाणी प्रमेयत्वच नाही तर त्याचा अनुभव येईलच कसा. कारण कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेताना त्याच्या ठिकाणी प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे. ते काय, स्वतःसिद्ध वस्तूच्या ठाई, स्वतःसिद्ध वस्तूच्या ठिकाणी ते असेलच कसं, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात गुह्याचे गुह्यत्व न मोडे. आणि मग तुम्ही तर खूप मोठं विवरण केलं, ओव्या 800 ऐक नाही आणि टीकात 7000 ओव्या, हे एवढं केलं. ते म्हणतात विवरले ऐसे आवडे. हे मी विवरण केलं असं भासतं तुम्हाला, म्हणजे हे विवरण केलं आहे म्हणजे आत्मस्वरूपाचं विवरण झालं आहे आणि ते मी करतोय सत्यत्वाने आणि ते सफल झालं आहे असं माझा सांगण्याचा भाव नाही, बरं ना. विवरले ऐशी आवडे याचा खरा जर तुम्हाला गुह्याचं गुह्यत्व मोडत नसतं हे कळलं असेल तर तुम्ही काय म्हणणार माहिती आहे का. तर ते म्हणतात विवरले ऐशी आवडे, याचं विवरण केलं, स्पष्टीकरण करून सांगितलं असं तुम्हाला वाटेल, भासेल, गमे, भासे, वाटे, हे सगळा उत्प्रेक्ष अलंकार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल, परंतु म्हणतात परी जे थिल तेथे. परंतु तुमचा आत्मा जसा आहे तसाच आहे. त्याच्यामुळे आमच्या सांगण्याने तो आत्मा काही वाढला नाही आणि नसतं सांगितलं तर तो काही कमी झाला नाही, तो जितला तिथं. आणि असं जेव्हा वाटलं ना, ते खरं काय आहे, ती खरी गुरुकृपा आहे. त्या ठिकाणी म्हणून गुरुकृपेला नेहमी काय दिलं पाहिजे, अपयश दिलं पाहिजे गुरूंना. तुम्ही आमच्या जीवनात काय केलं, आमचा स्वयंप्रकाश आत्मा त्याचं ज्ञान करून दिलं नाही. अज्ञान आमच्या ठिकाणी कधीच नव्हतं, त्या अज्ञानाची निवृत्ती तुम्ही करून दिली नाही. बरं, हे ज्ञान आणि अज्ञान हे तुम्हाला समजावून तरी शब्दांनी सांगितलं ना, आहे की नाही. पण तो शब्द कधी आत्मस्वरूपाच्या पुढं आलाच नाही, कोणतंच प्रमाण आत्मस्वरूपाच्या पुढं आलंच नाही. अशा वेळेला तुम्ही काय केलं, तुमचे शब्दसुद्धा काय होते, शब्द मात्र होते गुरुजी, सगळे वाचारंभन होते. आत्मस्वरूपाचं प्रकाशनही करू शकले नाही, अज्ञानाची निवृत्ती करू शकले नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हे मला कळलं, गुरुजी त्याला आलिंगन देतील. बरं, हेच काय झालं पाहिजे, हेच कळलं पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे की ते आले पहिल्यांदा इथं, त्यांनी विचारसागर पंचदशी ऐकली आणि ते गुरुजींना ते काय म्हटले की गुरुजी तुमची बुद्धी फार तीक्ष्ण आहे आणि माझी बुद्धी फार मठ्ठ आहे, म्हणजे एकदम फार निर्बुद्ध आहे मी म्हणे. पण मला असं वाटतं म्हणे की तुमच्या सूक्ष्मबुद्धीचं किंवा तुमची असणारी जी तीक्ष्ण अशी बुद्धी आहे त्या बुद्धीचं आणि माझ्या मठ्ठ बुद्धीचं दोघांचं अधिष्ठान मात्र एकच आहे, हे मला तुमच्या कृपेने कळलं. असं म्हटल्याबरोबर त्यांना त्या गुरुजीने आलिंगन दिलं. ते म्हणे मला कळायला 60 वर्षे लागले आणि तुला लवकरच कळलं म्हणे. कारण काय, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळची, ती खरी बुद्धी आहे की नाही. आणि ती बुद्धी तुम्हाला जर झाली तर त्याच्यामध्ये गुरूंना अपयशच आहे की नाही. तुम्ही गुरूंनी नेमकं मला दिलं काय, दिलंही नाही काय, घालवलं काय, जे नव्हतंच कधी ते घालवलं आणि जे माझं स्वरूप होतं ते प्राप्त करून दिल्याचा भारत झालं तर म्हणायचं काय, भ्रम घालवला. भ्रमही घालवला म्हणता येत नाही, कारण भ्रमातला पदार्थ नसतोच. मग तुम्ही नेमकं केलं काय, मला का भांडीच घासून घेतली 12 वर्षे, आहे की नाही. गुरुजी म्हणतात तू काही म्हण पण तुला कळलं, आहे की नाही. तू मला दिलेलं अपयश हे खरं काय आहे, यश आहे. अशा प्रकारचं ते म्हणतात आम्ही जरी एवढं जरी सांगितलं तरी जे थिल ते हा स्वरूप जसं होतं तेच आहे. आता बघा, अहो गुरुमाऊलिया सांतविले, नावेक शांतीशे जे सुतविले, तेथे शेखी स्वानुभूत्या जागविले, तव सुखाचीच उषा. उषा नव्हे हे अनुभव जळ, नावेक मध्ये येथे केले कल्लोळ, गुरुमाऊली क्रीडा रोळ, कौतुक पाहे. म्हणतात
आमच्या गुरुमाऊलीने आमचं सांत्वन केलं. आता इथं सांत्वन केलं म्हणजे काय केलं? त्या सांत्वन केलं म्हणजे आमची यथार्थ समजूत करून दिली. ज्या पदार्थांच्या विषयी आम्हाला प्रतिबंध रूपाने अज्ञान वाटत होतं या ठिकाणी, किंवा आमच्या काही असणारे भूत भविष्य वर्तमान काही प्रतिबंधांच्या ज्या काय आमच्या संकल्पना होत्या कोणत्याही अज्ञानाविषयी, वृत्तीज्ञानाविषयी, आत्मस्वरूपाविषयी, जगताविषयी, कारण जगताचा अज्ञानाविषयी सगळ्याच कल्पना आमच्या काय केल्या? सांत्वन करून त्या सर्व कल्पना दूर करून टाकल्या, सर्व कल्पनांची निवृत्ती केली. गुरु माऊलिया सांतविले आणि नावेक शांती शेजे सुतविले, आणि आम्हाला ह्या शांतिरूपी शय्येवर आम्हाला पौडले. तुका म्हणे काय? तुका म्हणे मग नये वृत्ती वरी आणि सुखाचे शेजारी पौडईनं, ह्या शांती शेजेवर शयन केलं. म्हणून ते आता मी म्हटलं ना, त्या आंधळा त्याच्यामध्ये म्हणतात, कोणाचा आहे हा आंधळा? सुखी सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकुट शिखरीगा दान मिळे आईते. असं तो आंधळा जसा म्हणतो, आपली जशी अनुभूती सांगतो, तसं इथं म्हणतात की शांती शेजे पौडले. त्या शांती शेजे म्हणजे उपराम रूपी शांती, बरोबर ना? उपराम स्वरूप असणाऱ्या त्या शांती शेजेवर मला झोपवलं. म्हणजे या ठिकाणी तिथं म्हणतात ना, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते, म्हणजे आपले अंतकरण वृत्ती जी आहे ती अधिष्ठानामध्ये लीन करून त्याची मला अनुभूती दिली. ठीक आहे ना? परंतु तिथं काय म्हणतात? नावेक शांती शेजे सुतविले. पण क्षणभर मला ह्या शांती शेजेवर, म्हणजे मला क्षणभर ही जी अनुभूती आहे, कोणती अनुभूती? ही अजातवादाच्या सिद्धांत ज्याला म्हणतात त्याची मला अनुभूती श्रीगुरूंनी आणून दिली. ठीक आहे ना? परंतु या ठिकाणी म्हणजे काय? वृत्ती ज्या वेळेला अधिष्ठान स्वरूपात लीन होईल त्यावेळेला, बरोबर ना, त्यावेळेला मनुष्याला कोणतीही शंका राहत नाही. म्हणून आपण म्हणतो ना, निधिध्यासनाच्या परिपक्वावस्थेत साक्षात्कार होतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या अंतःकरण वृत्ती जी आहे ती क्षणभरच, कारण का याला कायम लागत नाही, त्या वृत्तीची आवृत्ती करायची गरज नाही. ज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा क्षण असा आहे की एकाच क्षणामध्ये जेव्हा ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती होते आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते एकदा समूळ त्या अज्ञानाचा काय करतं? नाश करतं. ते अज्ञान पुन्हा त्या आत्मस्वरूपासमोर कधीच येत नाही. म्हणून एक क्षणभरच आहे. याच्यासाठी क्षणभर जी वृत्ती आहे, म्हणून त्यांनी दिलेलं ना, क्षणभरच का म्हणतात? योगवाशिष्ठामध्ये त्यांनी लिहिलं, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यस्य चेतः. किती वेळ? एक क्षणभर. एक क्षणभर ज्याचं चित्त अधिष्ठानात लीन झालं, शांतिरूपी शय्येवर जो सुखाने एक क्षणभर पडला, तो जो पुरुष आहे, तर त्या पुरुषाचं अज्ञान त्याच्या समोर पुन्हा कधी येत नाही. बरोबर ना? फक्त काय होतं की आता एक इथं चांगलं बघा, कोणाला वाटलं तर सांगा, ही अतिशयोक्ती नाही, हे शब्द सांगतात. तर कारण त्याच्या पुढं त्यांनी असं लिहिलं की नावेक शांती शेजे सुतविले. हे कोण करून देतं? श्रीगुरूच करून देतात ना. एकापेक्षा एक अंतर्गत साधनात प्रवृत्ती करून त्याला शेवटवेरी म्हणजे फल प्राप्त होईपर्यंत श्रीगुरू त्याला सोडत नाही. आणि त्यावेळेला त्यांनी केलं काय? तर शांतिरूपी शय्येवर मला झोपवलं आणि तेथ शेकी स्वानुभूत्या जागेल. मग आता शांतिरूपी शय्या म्हणजे अधिष्ठानात वृत्ती लीन केली तर त्या ठिकाणी कायमचीच करायला पाहिजे होती. बरोबर ना? तर त्यांनी काय केलं? पुन्हा स्वानुभूत्या जागविले. शेवटी मला काय केलं? स्वानुभूतीच्या ठिकाणी जागृत केलं. मग शांती शेजेत झोपणं म्हणजे अंतकरणाची वृत्ती अधिष्ठानात लीन होणं. बरोबर ना? की जी चांगदेवाची होती, परंतु त्या चांगदेवाला त्याच्यावर कृतार्थता प्राप्त झाली नाही. वृत्ती लीन करणं हा पुरुषार्थ नाही. वेदांत दर्शनामध्ये, बरोबर ना, वृत्ती बाधित करणं हा पुरुषार्थ आहे. म्हणून तिथंच ठेवलं नाही. आणि ही स्थिती जी आहे, तो जागृती असो किंवा स्वप्न असो, सुषुप्ती असो, मूर्छा असो, समाधी असो, जन्म असो, मृत्यू असो, विक्षेप असो, समाधी असो, सगळ्या ठिकाणी काय आहे? तुझं जे आत्मस्वरूप आहे ते जो का
त्यो जसच्या तसं हाच तैसे दाविले नाही तरी हाच याच्या ठाई ना दाविला तरी हे हाची या किंवा ती होई ना काही करी बोले कल्पी हा आहे की नाही आणि न करी न बोले न कल्पी हे दोन्हीही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू हां तू म्हणशील की हे शांतीशी जेवर झोपलं म्हणजे आम्हाला बरं वाटतं आहे की नाही असं बरं वाटत असेल तर वृत्ती लीन झालेली ही वृत्ती बाधित झालेली नाही तेव्हा बाधित असणं हा खरा परमपुरुषार्थ आहे आणि ते जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची तुला उपलब्धी जर पाहिजे असेल तर ती उपलब्धी केवळ शांतीशी वृत्ती लीन केल्यानेच होते असं नाही जरी तू व्यवहारात असला तरी सगळ्या व्यवहारात देखील तुझं काय यत्र यत्र म्हणून याती तत्र तत्र समाधया या ठिकाणी त्यांनी ते अर्जुना देवनी समाधी आणि सवेची घातला महायुद्धी परी ताटस्थे परी ताटस्थे त्रिशुद्धी नेदीचं स्पर्शो हे ताटस्थ्या नाव समाधी आणि म्हणतात ना त्याची ठकली बुद्धी असं नाथ महाराज म्हणतात ते हे ताटस्थ्य देऊन त्या ठिकाणी नाही स्वामी महाराज म्हणायचे पाठामध्ये तटस्थ होऊ नका हां तटस्थ होऊ नका ठप्प होऊ नका कारण ते तटस्थ झाले तर मागचं पुढचं अनुसंधान राहणार नाही म्हणून ते तसे की स्वानुभूत्या जागविले आणि त्या ठिकाणी अनुभूतीमध्ये जागृत केलं अनुभूतीमध्ये जागृत केलं म्हणजे काय आहे बाध बरोबर ना बाध हा परमपुरुषार्थ आहे केवळ वृत्तीचा लय हा पुरुषार्थ नाही हे आम्हाला आमच्या श्रीगुरूंनी दाखवून दिलं आणि तव सुखाची चवशा आणि मग खरे सुखाचा वश्यकाल झाला ऐकी नाही समजा तुम्हाला योगाची समाधी दिली बरोबर आहे ना तरी तो त्या ठिकाणी काष्टासा परागती होऊ शकत नाही किंवा तुम्हाला सुखाचा वश्य काल उजडला असं नाही आणि झाला असला तर पुन्हा संध्याकाळ होणार आहे ही संध्याकाळ अशी आहे असा असते काय असतं नाही आता एकची मोहरा पासोनी अंधारा दुरी झालो किंवा सुसडा सूर्यकणांच्या राशी ना सुसडा सूर्यकणांच्या राशी जो उदो नित्य उदो ज्ञानी अशी अस्तमानाची जयाशी आडनावची नाही अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून तैशीच गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची ओतपली पडली साम्याची वृद्धी उघडली निरंतर ना हां साम्याची मग साम्याची वृद्धी उघडली तयाचे दिठी असं सांगतात नावेक मज येथा तर म्हणतात तो सुखाची चौशा तेव्हा खरी सुखाचा वश्यकाल झाला परंतु म्हणतात सुखाचा वश्यकाल म्हणजे काय आहे वश्या नवे हे अनुभव जळ नावेक मज येथे केले कल्लोळ गुरु माऊली क्रीडा रोळ कौतुक पाहे आता हे जे ग्रंथकर्ते आहेत तर हे ग्रंथ लिहिताना त्यांची याच्या पाठीमागची काय भूमिका आहे ते सांगतात ही आमच्या जीवनामध्ये गुरुकृपेचा हा वश्यकाल झाला नाही हे आम्हाला अनुभवरूपी जल आम्हाला प्राप्त झालं अनुभूतीरूपी जल प्राप्त झालं आणि त्या अनुभवी रूपी जलामध्ये हा अनुभवरूपी जल कसं आहे अथांग समुद्र आहे काल त्यांनी सांगितलं ना हा चिदार्णव आहे हा चैतन्य समुद्र आहे चित समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये नावेकमध्ये येथे केले कल्लोळ क्षणभर त्यांनी काय केलं मला एक तरंग केलं बरोबर ना म्हणजे या ठिकाणी मी कोणी ह्या ग्रंथाचा करता आहे असं थोडासुद्धा अभिनिवेश नाही चित्समुद्र असणाऱ्या ज्ञानोबारायांनी किंवा माझे जे श्रीगुरू आहेत नित्यानंद त्या श्रीगुरूंच्या स्वरूपा अथांग समुद्रावरचा म्हणजे निरतिशय व्यापक समुद्रावरचा मी एक तरंग त्यांनी मला आणि ते मी झालो नाही त्यांनी मला हे कल्लोळ किंवा तरंगसुद्धा कोणी केलेलं आहे मलाच केलेलं आहे गुरु माऊली क्रीडा रोळ कौतुक पाहे पाण्याचा पाणीपणा तर काही होत बिघडत नाही आणि त्या ठिकाणी जर तरंग असला तर त्या तरंग काय होतो अधिक शोभतो अथांग समुद्र निस्तरंग त्याच्यापेक्षा तरंग शोभतो आणि पाणीपणात काहीच बदल होत नाही अशी जशी स्थिती आहे त्याप्रमाणे गुरु माऊलींनी ही एक प्रकारची जलक्रीडा केली आणि त्या क्रीडेमध्ये त्यांच्या व्यापक समुद्रावरचा मी एक तरंग झालेला आहे हे मी कोणीच नाही हे सर्व काय आहे श्री गुरु माऊलींची ही लीला आहे असं सांगतात तुम्ही म्हणा दोन झाले का नाही एक तरंग आणि समुद्र याच्यामध्ये सगळं आचार्यांचं जे काही कोणतं ते षटपदी आहे ना अविनय मपनय विष्णू
नाही मला वाटतं ते संध्याकाळ हा षटपदीच आहे ना, तर त्याच्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा अविनयम अपनय विष्णू असंच पहिल्यांदा आपल्या जीवनामध्ये असणारा अविनय त्याचा नाश झाला पाहिजे, नम्रता आली पाहिजे, ज्याच्या ठिकाणी कुठलाही औद्धत्य किंवा गर्व दर्प याचा कुठलाही लेशसुद्धा अंतकरणात नसला पाहिजे. वेदांतामध्ये जो फलीभूत होत नाही ना, वेदांताचे एवढे श्रम करून फक्त विद्या विनयेनं शोभते. केवळ विद्येच्या ठिकाणी विनय नसल्यामुळं ती आपल्यालाही समाधान देत नाही आणि दुसऱ्यालाही उपयोगी होत नाही. म्हणून या ठिकाणी त्या आचार्यांनी सांगितलं, समुद्र आणि तरंग जरी दोन्ही जल असले, जलरूपाने एक असले, परंतु तरंग समुद्राचा आहे, समुद्र तरंगाचा नाही. काय येते? सत्यपि भेदापगमी. जरी जीव आणि ईश्वर शिवाचा भेद गेला तरीसुद्धा सत्यपि भेदापगमी नाथ तवाहम, हे परमात्मन मी तुझा आहे, न मामकिनास्त्वम, तू माझा नाही मी तुझा आहे. अशा प्रकारचं म्हणून अविनयमपनय विष्णू. म्हणून आपण ते पुढं काय, सामुद्रो ही तरंगा न क्वचन समुद्रो तारंगा. तर बरोबर आहे का? जर तो समुद्र हा तरंगाचा कधीच होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी उषा नवे हे अनुभव जळ, नावेकमध्ये येथे केले कल्लोळ. मला त्यांनी एक कल्लोळाच्या स्थानी केलेलं, तरंगाच्या स्थानी. आणि गुरुमाऊली क्रीडाळोळ कौतुक पाहे. माझे श्री गुरुमाऊली ती एक लीलेनं ही जी चाललेली क्रीडा आहेत त्या क्रीडेमध्ये माझी असणारी भूमिका कौतुकाने पाहत आहेत असं सांगतात. म्हणजे माझ्याजवळ कोणतंच हे नाही. वेदांतातले बरीचशी मंगलाचरण आहेत ना, त्या मंगलाचरण बरीचशी म्हणण्यापेक्षा आपण जेवढी आतापर्यंत पाहतो त्याच्यामध्ये जवळजवळ विचारसागर जर सोडला तर कुठेही आपलं स्वतःचं कोणाचं सांगत नाही. पंचदशीचं पहिलं नमन काय आहे? नमश्री शंकरानंद गुरु पादांबु जन्मने सविलास महामोह ग्राग्रासैक कर्मणे तत्पादांबुरोह द्वंद्व सेवा निर्मल चेतसाम सुखबोधाय तत्वस्य विवेकोयम विधीयते. म्हणजे मया क्रियते असं लिहिलं ना, विवेकोयम विधीयते ना मया क्रियते, माझ्या द्वारा केला जातो, मी म्हणून कोणी नाहीच आहे. आणि जोपर्यंत ह्या मीपणाचा विसर होत नाही तोपर्यंत शांतिरूपी शेजेवर पौढतही नाही आणि स्वानुभूतीमध्ये जागृतही होत नाही. आणि सगळं ह्याच ठिकाणी गुरुकृपा लागते. आणि ती गुरुकृपा फलबलकल्पी आहे. तर कोणतं फल आहे? तर नावेक शांती शेजे सुतविले, आणि तेथे शेखी स्वानुभूत्या जागविले, तव सुखाची काय, तव सुखाचीच उषा. उषा नवे हे अनुभव जळ, नावेक मध्ये येथे केले कल्लोळ, गुरु माऊली क्रीडारोळ कौतुक पाहे. अहो बाळकाच्या बोली पाही, मिथ्या सत्य दोन्ही नाही, तेवी हे वदलो जे काही ते नेनपणे. आपलं किती नम्रता असावी, त्या नम्रतेची पराकोटी आहे. ते म्हणतात मी जे बोललो ना हे सगळं जे बोलणं एक लहान मुलाचं बोल आहे, ते सत्य का मिथ्या याचा सुद्धा विचार करायचा नाही. हे लहान मूल बोललेलं आहे. लहान मूल पण हे खरं बोललं बरं का, खोटं खरं खोटं नाही बोललं ऐका नाही, खरं खोटं याचा सुद्धा विचार करायचा नाही. त्यामुळं मी जेवढं जे काही बोललो ना ते सगळं नेनपणाने अज्ञानामध्ये हे मी बोललेलो आहे. तेथे उक्तानुक्त उक्ती हे मज तव नाही उत्पत्ती, नावेक लाड विलोकी करुणामूर्ती नित्यानंदे. ते म्हणतात इथं मी काय बोललो काय बोललो नाही, बरोबर ना. अशा प्रकारचं जे बोलणं आहे तर उक्त अनुक्त उक्ती, किंवा तुम्ही जर अशा प्रकारची कल्पना केली असेल की आता या ठिकाणी शिवकल्याण स्वामी काय सांगतील, तर हे याच्यावर भाष्य करतील, हे याच्यावर वार्ती करतील. उक्तानुक्त उक्ती लिहिले ना, उक्तानुक्त दुरुक्तानाम संग्रह यत क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहू वार्तिकज्ञा मनीषिणः. याच्यावर काय वार्तिक करतील, ऐक नाही, उक्त अनुक्त दुरुक्त काय करतील. परंतु ते म्हणतात इथं हे तो मज नाही उत्पत्ती, मला हे उक्त अनुक्त न असं त्याच्यावर काही वृत्ती करायची वार्ती करायचं एवढं तर माझ्याजवळ काही बुद्धीच नाही, माझ्याजवळ तेवढी विद्वताच नाही. नावेक लाड विलोकी करुणामूर्ती नित्यानंदे. तर ते म्हणतात मी लाडाने फक्त करुणामूर्ती माझे श्रीगुरु जे नित्यानंद आहेत ना त्यांच्याकडे फक्त पाहतो, आहे की नाही.
त्यांच्याकडे फक्त त्यांच्या करुणेचा वर्षाव माझ्यावर व्हावा, कारण ते मूर्तिमंत करुणा म्हणजे नित्यानंद स्वामी आहेत. तर त्यांच्या करुणेचा लाभ व्हावा म्हणून मी एक लढीवाळपणा त्यांच्याजवळ या रूपाने करीत आहे. म्या त्याचे कृपेचे अनुमोदन पावनी केले विवरण, येथ न्यून अथवा पूर्ण ते संत जाणती. त्यांच्या कृपेचं अनुमोदन म्हणजे त्यांनी मला असं सांगतात की त्यांच्या वडिलांनी नित्यानंद स्वामींच्याकडं बरोबर ते कोणता तरी एक डोंगर आहे पैठणजवळ, त्या डोंगरावर त्यांना काही दिवस हे करायला सांगितलं. नंतर मग ते पंढरपुरामध्ये जवळजवळ 2 वर्ष वास्तव्य केलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या अनुग्रहाने त्यांनी ही टीका केली असं सांगितलं त्याच्यामध्ये. तर तेव्हा ते म्हणतात की मी ह्या नित्यानंद श्रीगुरूंचं अनुमोदन झालं की तुम्ही ही टीका लिहा म्हणून हे विवरण केलं. तेव्हा हे पूर्ण टीका हे विवरण पूर्ण झालं किंवा नाही झालं हे संत पाहतील आणि संतच याला जाणतात. केरवी निखळ चिन्मात्र अवतार, ज्ञानमात्रची ज्ञानेश्वर, तेथून हा चिदाकार कौतुका आला. तर ते म्हणतात एरवी जर तसं वास्तव जर आपण विचार करू गेलो तर निखळ चिन्मात्र अवतार, केवळ चिन्मात्र ज्ञानमात्र ज्ञानोबा आहे, ते ज्ञानमात्रची ज्ञानेश्वर. ज्ञानोबा आहे म्हणजे ज्ञान म्हणजेच ज्ञानेश्वर आहेत, म्हणजे ज्ञानच ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतीर्ण झालेलं आहे. तेथूनही हा चिदाकार कौतुका आला, तिथूनच हा चैतन्याचा आकार कौतुकाने या ठिकाणी आलेला आहे. मूळ चिन्मात्र असणारं चैतन्यच ज्ञानोबारायांच्या रूपाने आलेलं आहे. असो तो ज्ञानोदय तरणी, विकासला अनुभवामृत किरणी, तेथे अहम ममतादी तमाहनी न करिता झाली. तर ते म्हणतात की ज्ञानोदय तरणी, ज्ञानस्वरूप असणारा जो सूर्य, बरोबर ना, किंवा ज्ञानोदय तरणी म्हणजे ज्ञानाचा उदय करणारा असा तरणी म्हणजे सूर्य, तोच या ठिकाणी अनुभवामृतामध्ये असणाऱ्या ह्या ओव्यारूपी किरणांनी या ठिकाणी विकासलेला आहे, विस्ताराला प्राप्त झालेला आहे. आणि एकदा ह्या अनुभवामृताचं चिंतन करायला लागलं तर अहमता आणि ममतारूपी असणारा जो अंधकार, त्या अंधकारासाठी आपण काहीच प्रयत्न करायचे नाही. मूर्तिमंत झालेले जे ज्ञानोबा आहे जेव्हा अमृतानुभव रूपी किरणांनी प्रकाशित होतात त्यावेळेला अहंता आणि ममता ही दुःखास्पद असणारी दोन कुठं निवृत्त होतील त्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही. म्हणजे या ग्रंथाचे काय आपल्याला ग्रंथ फलीभूत कधी समजायचा? अहंता आणि ममता इति दुःखास्पदे द्वे, हे जर अहंता आणि ममता जीवनामधील जर विरळ होत गेली तर ज्ञानोबारायांचे कृपा आपल्यावर झालेली आहे. अहो या तेजपुंजा माझी, कैशी बुद्धी रिगेल माझी, असो या अमितास मोजी, मी हे घडे कैसे. हा तेजपुंज अमृतानुभव म्हणजे तेजपुंज असणारा ज्ञानस्वरूप ज्ञानोबारायांचा अवतार, आणि त्याचं मी विवरण करायला गेलो, बरोबर ना, तर त्याच्यामध्ये माझ्या बुद्धीचा प्रवेश होईलच कसा, असं म्हणतात. मी अमित असणारं, अमाप असणारं, निरतिशय व्यापक असणारं हे जे ज्ञान, त्या ज्ञानाला मी कसा मोजील, मी कसा गवसणी घालील, हे कसं घडू शकतं. हे असो ज्ञानेश्वराची खुन, म्या किजेल येथील विवरण, तरी पंगू लंघील जाणं गिरीमस्तक. ज्ञानेश्वर महाराजांची जी खून किंवा जो संकेत आहे, मनोगत आहे, तात्पर्य अभिप्राय आहे, तो जर मी विवरण करील आणि त्याच्यात परिपूर्ण झालो असं जर म्हणायचं तर मग असं म्हणायचं की एखाद्या पांगळ्या माणसाने मोठ्या पर्वताच्या शिखराचं अतिक्रमण करून गेला. तस्मात येथील संपूर्ण भाव म्या काढिजेले हे अवघी माव, परी काय की जे स्वभाव राहो निधी. हे एक असतं जीवनमुक्त पुरुषाच्या जीवनामध्ये हे कसं घडतं याचा त्यांनी अनुभव सांगितला. तर जसं ते सांगतात, ते म्हणतात की ह्या ग्रंथाचा संपूर्ण भाव मी पूर्णपणे काढील, ही एक प्रकारची माव आहे, ही एक प्रकारची माया आहे. म्हणजे ही गोष्ट अघटित घटना ही माझ्याच्याने कधी होऊ शकतच नाही. मग तुम्हाला माहिती आहे तर कशाला प्रवृत्त झाले. ते म्हणतात काय की जे स्वभाव राहू नये. आपला मूळचा स्वभाव जो आहे ना तो गप्पही बसू देत नाही, म्हणजे अनुभवामृताचं विवरण करावंही वाटतं असं सांगतात. हेही असो नित्यानंद कल्याणमूर्ती, तो चेववीत माझी भारती, आता माझे एवढी गती कासया असे. ते म्हणतात हे तर आहे, माझा स्वभावही मला राहू देत नाही, म्हणजे सारखी हुटहुटी वाटते का अमृतानुभवाचं चिंतन करावं, त्याच्यावर विवरण करावं असं वाटतं. आणि याशिवाय काय आहे, केवळ कल्याण स्वरूप असणारे नित्यानंद जे माझे श्रीगुरू आहे ते माझी भारती चेववित,
ते माझ्या भारतीला म्हणजे माझ्या वाणीला या ठिकाणी चेतना जागृती देत आहेत. म्हणजे श्रीगुरूच मला हे करतात. जसं नाथ महाराजांना कंटाळा आला कोणता तो भावार्थ रामायण लिहायचा, त्यांना ते म्हणतात झोपही नाही काही नाही सारखं रामायणच लिहायचं, म्हणून ते झोपले. तर राम काय करता, सोये राम रामायण वदवी वृथा निजोनी लाभ काही, त्या ओव्या दिल्यात नाथ महाराजांनी. ते म्हणतात झोपतो कशाला, उगीच झोप काढण्याने कल्याण होत नसतं, रामायण लिही सोये रामायण राम वदवी. तसं ते म्हणतात माझी भारती चेववित, माझ्या वाणीला जागृती देतात कोण, नित्यानंद हे माझे श्रीगुरू. आणि नाही आता मध्ये एवढी गती कसे असे, मला एवढी गती ह्या ग्रंथामध्ये माझी कशी होईल, अन्यथा होणंच शक्य नाही. कोण पद भावे कोणे, कोण हां बोलतात काय, बरोबर आले. शिवकल्याण स्वामी सांगतात की मी ही टीकेच्या माध्यमातून ह्या अमृतानुभव ग्रंथाचं विवरण करायला प्रवृत्त झालो. परंतु हे सर्व करत असताना ते म्हणतात माझ्या वाणीला जी काही चेतना किंवा जागृती देणारे माझे श्रीगुरू आहेत. त्यामुळं कोण पद भावे कोणे, रचिले आहे समर्थतेने, हे मी काय जाणे उकलूयाचा. खरं हे ग्रंथ मी विवरण करतो म्हणजे तुकाराम महाराज असं म्हणतात, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी आणि बोलविता धनी वेगळाची, कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले. असंच हे सांगतात. कोणत्या पदाचं कोणत्या भावाने त्या समर्थ अशा श्रीगुरूंनी त्यांच्या काय अंतकरणात भाव आहे आणि माझ्याकडून कसं हे करून घेतलं, हे मी काय जाणे उकलू याचा उलगडा मला सुद्धा होत नाही. अहो श्री नित्यानंदाची कृपा हा समाधी जोडला सोपा, कर्मा अकर्माची रूपा उल्लंघुनी. असं सांगतात की आमचे शास्त्री महाराज सांगायचे, मामासाहेब जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायचे तेव्हा त्या ज्ञानेश्वरीमधले अनेक भाव ते सांगायचे. परंतु जर त्यांना कोणी म्हटलं त्यांनी वेगळा अर्थ सांगितला तर तो जोग महाराजांची जी ज्ञानेश्वरी आहे तर त्या जोग महाराजांच्या ज्ञानेश्वरीपेक्षा ते वेगळा सांगायचे. काही पाठभेद पण सांगायचे, पाठभेदाचा अर्थ पण सांगायचे. मग त्यांना कोणतरी म्हटलं मग इथं तो जोग महाराजांनी हाच अर्थ केलेला आहे, हा तुम्ही सांगितलेला अर्थ केला नाही, पण तुम्ही सांगितलेला अर्थ खूप भावला, मग तो अर्थ तुम्ही इथं का नाही करत ह्या त्याच्यामध्ये पुन्हा काही परिवर्तन करताना. तर ते म्हटले त्यांनी तो अर्थ का सांगितला आहे, त्याच्या पाठीमागं काय भाव आहे, ह्याच्यावर हे पूर्णपणे याच्यावर शिक्कामोर्तब करण्याइतकी माझी योग्यता नाही. त्यामुळे तो अर्थ कसा आहे तो जोग महाराजांनी सांगितला म्हणून आम्ही अर्थ तसाच ठेवा. म्हणून तो जो मामांच्या ज्ञानेश्वरीचा अर्थ आत्तापर्यंत जसाच्या तसाच तो राहिला. का तर ते म्हणायचे की बुवांनी केलेला अर्थ आहे म्हणजे जोग महाराजांनी केलेला अर्थ आहे, त्याच्यात अन्यथा करण्याचं माझं सामर्थ्य नाही. आता चिंतन म्हणून ते म्हणायचे की मी पंतही पण आहे, ते म्हणायचे की सोनो पंत आहे ना मी पंत म्हणून हे सांगतो, त्यांनी संत म्हणून सांगितलेलं आहे. तेव्हा संतांची अनुभूती आहे ती ह्याच्यामध्ये नाही. म्हणून म्हणतात याच्या अर्थात काही कमी जास्त झालं ते माझं नाही, ते मला मी काय जाणे उकलू याचा, मी काय याचा उलगडा जाणणार. अहो श्री नित्यानंदाच्या कृपा हा समाधी जोडला सोपा, कर्मा अकर्माच्या रूपा उल्लंघनी. ते म्हणतात की अत्यंत सोपा समाधी म्हणजे सोपा समाधी म्हणजे काय, चालता बोलता कशी समाधी आहे की नाही, ही समाधी. किंवा मग ते सांगताना राहील ते श्लोक आहे ना याचा, निद्रा समाधी स्थिती ही याच्यामध्ये आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणः शरीरम ग्रहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. अशा प्रकारचा सोपा समाधी आम्हाला त्यांच्या कृपेने कर्म आणि अकर्म यांचं अतिक्रमण करून असा नित्य काय चालता बोलता समाधी किंवा त्या समाधीचं जे काही स्वरूप आहे ते आम्हाला श्रीगुरूंनी प्राप्त करून दिलं. अहो कर्मना उगेपण हे मुख्य समाधीचे लक्षण, नित्यानंदे हाडसून दाविले माते. त्यांनी सांगितलं या ठिकाणी कर्मना आणि उगेपण ना, कर्मना उगेपण हे मुख्य समाधीचे लक्षण. त्याने आम्हाला ही लयरूप समाधी करून दिलेली नाही. त्या ठिकाणी ना कर्म ना उगेपण, बरोबर ना,
असंच घ्यायचं ना, अहो कर्म ना आणि उगेपण ना, स्वस्थ बसलं वृत्ती लय करणं हेही काही नाही, हे समाधीचं लक्षण नाही. आणि सारखं कर्म करणं हेही समाधीचं लक्षण नाही. क्रिया म्हणजे त्याच्यामध्ये ना क्रियायोग म्हणतात. क्रियायोगाचा समाधी हाही समाधी नाही उगेपणामध्ये आलेला, आणि कर्म करणं हाही समाधी नाही. अहो कर्म ना उगेपण हे मुख्य समाधीचे लक्षणं. मुख्य समाधी म्हणजे आपले मुख्य स्वरूप समाधी ज्याला म्हणतात, त्या स्वरूप समाधीमध्ये जशी क्रिया नाही तसं अक्रिया निष्क्रियता पण त्याच्या ठिकाणी नाही. क्रिया अक्रियेच्या संबंधाने विवर्जित अशी नित्य समाधी ती स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश रूपाने आहे. हे नित्यानंदाने आम्हाला हाडसून आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे निर्धारपूर्वक आम्हाला ही गोष्ट नित्यानंदाने आमच्या जीवनामध्ये आमच्या बुद्धीवर कायमची आरूढ करून ठेवलेली आहे. आम्हाला समाधीचं कौतुक नाही आणि क्रियेचा निषेध नाही. बरोबर ना? समाधीचं कौतुक नाही आणि क्रियेचा निषेध नाही, अशी समाधी, आणि ती कधी न मोडणारी अशी नित्य समाधी त्याने आम्हाला दाखवलेली आहे. आता योग वासिष्ठातला श्लोक दिला. तत्वावबोध एवैकाः सर्वाशातृण पावकाः प्रोक्ताः समाधी शब्देन न तु तुष्णीम अवस्थिती ती वाशिष्ठे. हे काय आहे? त्याला काय म्हणतो आपण? आपण बऱ्याच गोष्टी वेदांतामध्ये ज्या करतो त्या थिअरॉटिकल आहेत, प्रॅक्टिकल नाही. आणि ते ज्याला अनुभूती म्हणतो ना, ती पण थिअरॉटिकलच आहे की नाही. तिला काय वाटतं, आपल्या शब्दात्मकता किंवा प्रक्रियांना जपूनच करतो. तर योग वासिष्ठामध्ये ही अनुभवी प्रत्यक्ष अनुभूती जी म्हणतात, त्या अनुभूतीचं स्वरूप सांगितलेलं आहे, की जी आपल्याला चाचपून पाहता येते, की आपल्याला तत्त्वज्ञान झालं किंवा नाही ह्याची खूण जी आहे, तोच संकेत ह्या श्लोकामध्ये सांगितला. बघा, आपण काय करतो माहिती आहे का? खरंच आज्ञान गेलं आहे का नाही, आहे का नाही असं पाहतो. बरोबर आहे ना? आज्ञान गेलं की नाही, गेलं म्हटलं तर मग आपल्यासमोर तर आज्ञान येतच. पुन्हा आपण पुन्हा चिंतन करतो, हे तुला आज्ञान आहे, मूल आज्ञान गेलंच आहे. पण मूल आज्ञान गेलं तर सुखदुःखाची अनुभूती काय येते, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? सुखदुःख तरी का वाटतं? अहो ते बाधित अनुवृत्ती नाही. म्हणजे असं करता करता ते शोधच लागत नाही नेमकं आपली स्थिती किंवा आपली गती कुठपर्यंत झाली. बरोबर ना? तर योग वासिष्ठामध्ये आणि ह्या अमृतानुभवामध्ये ती स्थिती सांगण्यासाठी एक श्लोक दिला आहे, त्यांनी संमत श्लोक आहे. तत्वावबोध एवैकाः सर्वाशा तृणपावकाः प्रोक्ताः समाधी शब्देन न तु तुष्णीम अवस्थिती. समाधी शब्दाने तुष्णीम अवस्थिती न प्रोक्ताः. समाधी शब्दाने तुष्णी अवस्था ज्याला आपण म्हणतो की वृत्ती संधिकाल, की एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती आली नाही, त्या मधल्या स्थितीमध्ये जी स्थिती आहे तिला समाधी असं म्हणतात. तोच क्षण हळूहळू वाढवणं याला समाधी असं म्हणतात. माऊलीने पुढं त्याला निकराचा आत्मभाव असं म्हटलेलं आहे, दिसतं. परंतु इथं त्यांना सांगायचं आहे की याला आम्ही तुष्णी अवस्थेमध्ये राहणं याला आम्हाला समाधी सांगायची नाही. म्हणजे निर्वृत्तिक स्थितीमध्ये राहिलं, एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती आली नाही, अशी जी निर्वृत्तिक स्थिती आहे तिला तुष्णी अवस्था असं म्हणतात. तुष्णी अवस्थेला समाधी योग वासिष्ठ सांगत नाही. मग कशाला समाधी म्हणतात? तर ते म्हणतात तत्वावबोध एव एका एकमेव तत्वावबोध. तत्वज्ञान जे आहे ते काय करतं? तत्वज्ञानाचं फल समाधी हे त्याचं फल, तुष्णी अवस्था हे तत्वज्ञानाचं फल नाही. तर हे बघा, हे सर्वांना आपल्याला चाचपून घेण्यासारखं आहे की नाही. सर्वाशा तृण पावक. तत्वबोध असा आहे की सर्व जे आपल्या आशारूपी जे तृण आहे, बरोबर ना, आशारूपी जे काही गवत आहे तर ते वाळलेलं गवत, त्याचं काय आहे? तृणाशा सर्वाशा तृण, सर्व आशारूपी तृणाचा पावक म्हणजे अग्नीसारखा भस्मसात करणार आहे. म्हणून आपल्या जीवनात काय पाहिजे की आपल्याला तत्वज्ञानाचं फल जर पाहायचं असेल तर आपल्या जीवनात आशा किती आहे?
जर आशा असतील तर आश्चानाम मनुष्यानाम काचिद आश्चर्यवत शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठंती पंगवत. जर आपल्याला पांगल्यासारखं वाटत असेल, काय करावं, काही हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, ऐक, कारण का आशाच राहिली नाही. ती आशा जर गेली तर मनुष्य पांगल्यासारखा होतो, म्हणजे त्याला काही करावं वाटत नाही. आणि जर आशा असली तर त्या आशारूपी बेडीनं बांधलेला काय होतं, रात्रंदिवस पळत सुटतो. ही बेडी अशी आश्चर्यकारक शृंखला आहे, बेडी आहे. तर इथे हे सांगितलं, आम्हाला जी तुष्णी अवस्था आहे त्याला समाधी म्हणत नाही. आम्हाला हे सांगितलेलं आहे, तत्वावबोध एव एका, एक असा तत्वज्ञानच आहे की ते सर्व आशा तृण पावका प्रोक्ता, सर्व आशारूपी तृणाचा नाश करणारा सांगितलेला आहे, अग्नीसारखा. आणि तो समाधी शब्देनं प्रोक्ता, तो समाधी शब्दाने रामप्रभूंना वशिष्ठांनी योग वासिष्ठामध्ये सांगितलेला आहे. न तू तुष्णेन तुष्णीम अवस्थिती, तुष्णी अवस्थेला या ठिकाणी समाधी म्हटलेलं नाही. इति वाशिष्ठे म्हणजे इंद्रिया ताटी देऊन बैशिजे घालून आसन, हे नवे लक्षण समाधीचे. इंद्रियाला तटस्थ करायचं, आसन घालून बसायचं, हे समाधीचं लक्षण नाही. अहो बोध तत्व जे आपले, आपल्याला इंद्रियाला ताटी पण द्यायचे नाही, आसन घालून बसायचं नाही, म्हणून हे खंडन करायला सोपं वाटतं, आहे की नाही. हे कोणी बोलावं, ज्याने आसनाचा प्रयत्न केला, ताटच ते ठेवलं, आहे की नाही. आणि नंतर मग त्याच्यातून त्याचं समाधान झालं नाही, मग त्याला खऱ्या समाधानाचा शोध आहे त्याला. नाहीतर हा जर समाधी हा सुद्धा तरी साधेल का? ज्याला कधी एक जागेवर बसणं सुद्धा जमत नाही, बरोबर ना, आणि इंद्रियाचा निग्रह माहीतच नाही, असा जो मनुष्य आहे त्याला ही समाधी साधेल काय कधी? अहो बोध तत्व जे आपले, ते निजबोधेच आलिंगिले, पूर्वापरतीशी शिवतले नाही जे की. आता म्हणतात जे आपलं बोधतत्व ज्ञानस्वरूप आहे, त्या ज्ञानस्वरूपाला कोण आलिंगन देतं? ज्ञानस्वरूपच आलिंगन देतं. तिथं पूर्वापरतेचा स्पर्श देखील होत नाही. म्हणजे स्वरूपानेच एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नास्ति किंचन, असं जे राहतं ते आपलं खरं काय आहे? स्वरूप आहे. तयाचा घडे जरी बोध, नुमटे झालेपणाचा संबंध, ऐसा प्रत्यय सिद्ध हाच समाधी. काय एक एक गोष्ट सांगितली का जर त्याचा बोध झाला, आपल्या स्वस्वरूपाचा जर यथार्थ बोध झाला, तर त्या ठिकाणी आता मला बोध झाला, पूर्वी मी अबोध होतो असं जर वाटलं तर हा बोध नाही, हा काय पुन्हा अबोधच बोधाच्या रूपाने मेलेला जिवंत होऊन उठलेला आहे, असं वाचारून परिहारामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून खरं ज्ञान कोणतं? मला ज्ञान झालं असं ज्याला वाटणार नाही ते ज्ञान आहे. कारण हे ज्ञान तर मी पहिलाही होतोच, त्यामुळं पूर्वी नव्हतो आणि आता झालं असं वाटत असेल तर ते ज्ञानच नाही. म्हणून नुमटे झालेपणाचा संबंध, मला ज्ञान झालं असं अंतकरणात कधीच त्याच्या वृत्ती उठत नाही. ती शुकाला झाली तर बिचारायला जनकाला गुरु करावं लागले का राजाला, आणि त्याला सांगावं लागलं का येणं तेजसी तत्तेज, म्हणून बोल आता त्या ठिकाणी संबंध कधीच होत नाही. ऐसा प्रत्यय सिद्ध, असा जो सिद्ध स्वरूप आत्म्याची प्रतीती त्याला समाधी असं म्हणतात. म्हणजे संशय विपर्ययरहित ज्ञान हीच काय आहे? समाधी, बरोबर ना. ज्ञानस्वरूपाविषयी संशय विपर्यय राहित्य हीच समाधी आहे, आणि संशय विपर्यय राहित्य हेच ज्ञानाचं स्वरूप आहे, बरोबर ना. आणि हेच मोक्षाचंही हे स्वरूप आहे. अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं ब्रह्म ते मोक्षाचं स्वरूप नाही. ज्ञान बरं इथं नाही सांगत, ऐके नाही. हे काय ज्ञान हेच काय आहे? समाधी आहे. बोधे बोधा आलिंगिले, हे बोलण्याची वाया गेले. पुन्हा तुम्ही म्हणाल का बोधाने बोधाला आलिंगन केलं तर आली त्रिपुटी किंवा आलं स्वस्कंद. बोधाने बोधाला आलिंगन दिलं, हे बोलणंच काय आहे? वाया गेलेलं आहे, व्यर्थ बोलणं आहे. परितेत व संचले आधीच असे, बोधाने बोधाला आलिंगन काय करील? बोध आधीच संचलेला आहे, बरोबर, आधीच विद्यमान आहे. ज्ञानस्वरूपात आधीच विद्यमान आहे. वृत्तीनं विषय केली नव्हती तेव्हा होती काय? आणि वृत्तीनं विषय केला तेव्हाच ते बोधरूपता प्राप्त झाली काय? अहो ऐसा जो प्रत्यय, तो प्रत्यय साक्षीत्वा नये, तेवी दीपदीपाचा होय साक्षी केवी. हाचा जो अनुभव आहे, बरोबर नाही. तर आता सांगितलं स्वयं महाराज म्हणे अनुभव, आत्म्याचा अनुभव कधीच होणं शक्य नाही, असा आम्हाला आत्म्याचा अनुभव आला. इथं काय म्हणतात? अहो ऐसा जो प्रत्यय, ऐसा जो प्रत्यय आहे तो प्रत्यय साक्षीत्वा नये, असा जो प्रत्यय म्हणजे असं जे बोध, ते बोधरूपाने कधीच साक्षीला किंवा अनुभवाला येत नाही. हा बोध आहे आणि ह्या बोधाचा अनुभव मी घेत आहे, असं त्या बोधाचं स्वरूप मुळात
नाही तर जेवी दीपदीपाचा होय साक्षी. म्हणजे दिव्याचा साक्षी कोण आहे? दिवा. आणि बोधाचा साक्षी कोण आहे? बोध. दिवाच दिव्याचा साक्षी कसा होईल? बोधच बोधाचा साक्षी कधी होईल? आहे की नाही? बोध रूपाने असणं हेच त्या बोधाने बोधाचं केलेलं साक्षीत्व आहे असं म्हणायचं. म्हणजे बोधाचा खरा साक्षी प्रकाशक कधी होऊ शकत नाही, कारण तो बोधरूप आहे. दीपाचे दीपपण दीपी असे साक्षीत्वे विन बोधी बोधक जाणं तैसे असे. दिव्याच्या ठिकाणचं जे दिव्यपण आहे ते साक्षीत्वा वाचून आहे का नाही? दिव्याचं दिवेपण दिवा स्वतः सिद्ध करतोय का? दिव्याचं दिवेपण दिवा स्वतः सांगतो का? आणि इतरांनी सांगण्याची आवश्यकता आहे का? मग काय आहे? दिव्याचं दिव्यपणाने असणं म्हणजे दिव्याचं दीपरूपाने असणं हेच त्या दिव्याने साक्षीत्व किंवा प्रकाशन करणं आहे. तसंच बोधी बोधकता जाणं तैसे असे. बोधाच्या ठिकाणी बोधकता म्हणजे बोधच बोधाला जाणतो असं म्हणणं तसं आहे. तसं आहे म्हणजे बोधरूपाने असणं हेच बोधाने बोधाला जाणणं. म्हणजे बोधाने बोधाला कधी जाणलं जात नाही असाच त्याचा अर्थ आहे. ना स्वच्याद्वारा ना अन्याच्या द्वारा बोधरूप आत्मा कोणालाही कधीही विषय होणं शक्य नाही. तेच हे बोधबुद्धीविन उमटले गुरुशिष्यपण किंवा समाधी नुल्लंघुन विवरण विनटे. आता म्हणतात इथं काय आम्ही जे विवरण सांगितलं ना ते विवरण विनटे, ते विवरण शोभलं, बरोबर ना? ते नटलं म्हणजे ते शोभेला आलं. कशामुळं आलं? बोधबोद्धेविन. या ठिकाणी एक श्रीगुरु आपलं शिष्य हा बोध्य आहे आणि श्रीगुरु हे त्याचे बोधक आहे. असा बोध्य बोधक आणि बोध्य ह्या भावा वाचून गुरु शिष्यपण आहे. म्हणजे गुरु शिष्य त्यांनी लिहिले ना गुरु शिष्यपण हे तो आधम लक्षण. हे गुरु आणि शिष्य बऱ्याच वेळेला लोक म्हणतात हे आमचे शिष्य आहेत, हे आमचे गुरु आहेत, परंतु हे गुरु शिष्यपणामध्ये बोध्य बाधक भाव नाही. कोणता भाव आहे मग? केवळ आत्मभाव आहे, एकपणाचा भाव आहे. किंवा संमाधी नुल्लंघन या ठिकाणी गुरु शिष्यपण किंवा समाधी, बरोबर ना? हेची बोध्य बोधेविन, बरोबर, उमटले गुरु शिष्यपण बोध्य बोधक भाव वाचून असणारे हे गुरु शिष्यपण आहे. किंवा समाधी नुल्लंघन किंवा समाधीचंही उल्लंघन न करता, कारण कोणती समाधी? इथं आमची स्वरूप स्थिती ही समाधी आहे. ह्या समाधीचं उल्लंघन न करता विवरण विनटे हे विवरण या ठिकाणी शोभायमान होत आहे. येथ माझे परिहाराचे लक्षण होऊन गेले शतचूर्ण आता कौतुकार्थ अवसान निरावसानी केले. इथं सांगतात बरं का की आता मी याचा परिहार करायला पाहिजे. ह्या ग्रंथ मी कसा करतो? पण परिहाराचं स्वरूप आहे ना, परिहार करायला काय परिहार करायचा? जर माझं काही नाहीच तर ते म्हणतात शेकडो शतचूर्ण होऊन गेले. म्हणजे एखादा वस्त्रगाळ चूर्ण करायचं ना म्हणतात, वस्त्रगाळ, आणि 7 वेळा वस्त्रगाळ करायचं. ते चूर्ण इतकं बारीक करायचं एका वस्त्रातून गाळून घ्यायचं, पुन्हा बारीक करायचं, दुसरं त्याच्यापेक्षा सूक्ष्म वस्त्रातून गाळून घ्यायचं. असं त्याचे शेकडो खंड त्या चूर्णाचे होऊन गेले. म्हणजे माझा अभिमान चूर्ण होऊन गेला, नाहीसा झाला. आता कौतुकार्थ, तरी पण कौतुक म्हणून ह्या ग्रंथाचं काहीतरी अवसान परिसमाप्ती परिहार दिला पाहिजे. तो कसा केला? निरावसानी केले. ते परिहार द्यायला गेलो, परिहार नाही दिला. परिहाराचं पर्यवसान कशा झालं? निरवसानात झालं. निरवसानात म्हणजे ज्याचा कधीच अंत होत नाही असं अनादी अनंत असणारं जे स्वरूप, त्या स्वरूपातच त्याचा परिहार केला किंवा पर्यवसान केलं. आधीच शब्द खुंटला तो खंडून प्रकरणार्थ केला. श्रीमंते नित्यानंदे मांडीला नावेक खेळू. अगोदरच आता शब्दाचं खंडन होऊन गेलेलं आहे, त्यामुळे शब्द खुंटलेला आहे. त्यांनी ना शब्द निमाला आणि वाद खुंटला अशी स्थिती झालेली आहे. आणि तो खंडून प्रकरणार्थ केला आणि त्या शब्दाचं खंडन करून ह्या प्रकरणाचा विषय केलेला आहे. ह्या प्रकरणाचा विषय काय केला आहे? शब्द खंडन. त्यामुळे तो अगोदरच शब्द आता थंडावलेला आहे, त्या शब्दाचा जोर कुठं राहिलेलाच नाही. आणि परिहार करायचा झाला तरी कशाने करणार? शब्दानंच. त्यामुळं आता तो शब्दच कुंठित झालेला आहे. म्हणजे आता मला शब्दाने मी हा परिहार करू शकत नाही. किंवा आता याचं शेवट करत असताना परिसमाप्तीला आता शब्द काय व्हायला लागले? उच्चारण होईना, शब्द स्फुरण होईना, बरोबर ना? म्हणून म्हणतात की अहो
परंतु एवढं जरी असलं ना तरी क्षणभर आता त्या नित्यानंद स्वामींनी खेळ मांडलाय, मला माध्यम केलंय म्हणून आता खेळ मांडला एवढाच त्याचा अर्थ आहे. अहो नित्यानंद मज जीवन, नित्यानंद मज मीपण, ग्रंथ आणि विवरण त्याचेच रूप. माझं जीवन म्हणजे नित्यानंद श्रीगुरू आहेत. माझं मीपण जो आहे ते सुद्धा गुरु झालेलं आहे. मग ग्रंथसुद्धा कोण झालेलं आहे? श्रीगुरूच झालेले आहेत. आणि विवरणसुद्धा माझे श्रीगुरूच झालेले आहे. मुख श्री ज्ञानेश्वर मुख निसृत आले, ते नित्यानंदे मज पाजिले, म्याही ते आस्वादिले अधिकारे आपल्या. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून जे आलं अमृतानुभव नावाचा ग्रंथ, तो मला नित्यानंद गुरूंनी पाजला, मला त्याचं प्राशन करवलं आणि मी त्याचं यथाशक्ती माझा जसा अधिकार आहे त्या अधिकारानुरूप त्याचं मीही आस्वादन केलं. आता नित्यानंदाच्या पायी वाचेने विसावा घेतला पायी, मनोनी ये ठाई संपविले प्रकरण. म्हणतात मी शेवटी काय केलं, माझ्या वाचा ही नित्यानंदाच्या चरणकमलाजवळ, चरण म्हणजे स्वरूप, नित्यानंदाचं नित्यानंद स्वरूप आहे की नाही, त्या स्वरूपाच्या ठिकाणी माझी वाणी आता विसावा घ्यायला लागली, विश्रांतीला प्राप्त झाली, बोलण्याची थांबली. म्हणून या ठिकाणी मी हे प्रकरण समाप्त केलं. पुढे पूर्वपक्षाचे निषेधे. आता पुढच्या प्रकरणाचं अवतरण देतात 7व्या प्रकरणाचं. पुढे पूर्वपक्षाचे निषेधे, अज्ञानाचा अभाव साधे, ऐसे काही विनोदे बोलिले असे. आता पुढं जे सांगतात तर पूर्वपक्षाचं छेदन म्हणजे पूर्वपक्षाचं खंडन करणारा, म्हणजे अज्ञानाला पूर्वपक्षात घालून पूर्वपक्षाचं खंडन करणारा आणि अज्ञानाचा अभाव साधे, अज्ञानाचा अभाव सिद्ध करणारं असं काहीतरी विनोदाने एक मनोरंजन मात्र किंवा लीला मात्र म्हणून या ठिकाणी मी बोललेलो आहे. ते परिसती श्रोतेजन मी करीन धिटपण, या लागी संतांचे श्रीचरण वंदित असे. तर जे काही श्रोत्यांचा समूह आहे ते जे हे ऐकायला प्रवृत्त झालेले आहेत त्यांच्यापुढं मी एक थोडा धीटपणा करणार आहे. आणि तो धीटपणा मला पुढं करायचा आहे, अजून अज्ञानाचा अभाव सिद्ध करायचा आहे. म्हणून संतांच्या चरणाला मी वंदन करतो, कारण मला हा धीटपणा पुढं करायचा आहे. म्हणून नम्रपणाने वंदन करतो. नित्यानंद चरण रज कण, ते मज झाले पयपान, तेने मी कल्याण शिवची असे. काय आत्मविश्वास आहे की ते सांगतात नित्यानंदांचं जे चरणकमलाची जी धूळ आहे ते मला पयपान आहे. ते खऱ्या अर्थाने त्यांची धूळ हे मला, जसं लहान बालकाचं जीवन म्हणजे आईच्या स्तनपान दूध, त्याप्रमाणे हे मला काय दुग्ध प्राशनाच्या जाग्यावर हे झालेले आहे त्यांचे रजकण. आणि त्यामुळं ज्याला श्रीगुरूंचे चरण हे पयपानाप्रमाणे होतात तर ते म्हणतात तर असा मी असल्यामुळं मी कल्याण स्वरूपच आहे आणि शिवची मी, आणि मी शिवस्वरूपच आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी आहे की नाही. अशा प्रकाराने सांगून या ठिकाणी ह्या ग्रंथाचं हे जे 6वं प्रकरण आहे ते आता समाप्त होत आहे. इति श्री अनुभवामृत विवरणे शब्दखंडनम नाम 6ष्टम प्रकरणम संपूर्णम. आता यानंतर 7व्या प्रकरणाला अज्ञान खंडनाला आरंभ होत आहे. ओम श्री परमात्मने नमः. जय जय चिदैकमूर्ती चित सिंहासनास्ता चिद्वैभव चिद्दीप्ती चिदेक छत्रात चिन्नपती चिन्मयानंदा. पहिल्यांदा याच्यात काही कुठं हे आहे का बघा. हा नाही का श्लोक, आणि याच्यामध्ये आहे ती ओवीच नाही का त्याच्यामध्ये ही. तुमच्या याच्यात नाहीत का पानं? मग महाराज याच्यात ही पानं नाहीत, कोणाच्याच नाही का? आली नाही, मोठं अवघड काम झालं. मोबाईलमध्ये आली नाही म्हणजे इकडे आली नसतील ते आता आपले. ठीक आहे. पहिल्यांदा हे जे शब्द आहेत याचा पदच्छेद पहा, सगळा पदच्छेद पहा म्हणजे आपल्याला अर्थ करायला सोपं जाईल. बहुतेक याच्यात काहीतरी मुद्रण दोष आलेलं दिसतं एखाद्या पदामध्ये.